पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे. युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये सुरू आहे, इराण युद्ध सुरू आहे. त्यानिमित्ताने LPGचा तुटवडा होतो का काय असं समजून बरेच रत्नागिरीकर LPG गॅस चे ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या बाहेर लाईन लावत आहेत. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की भरपूर मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात साठा LPGचा अवेलेबल आहे आणि तो प्रत्येकाला ते LPG जे सिलेंडर आहे घरगुती ते मिळणारच आहे. कमर्शियलसाठी प्रॉब्लेम आहे, त्यातही लवकरच शासन गाईडलाईन इश्यू करणार आहेत. नारी निकेतन, शाळा, हॉस्पिटल यांना तो गॅस साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात LPGचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांना इश्यू करण्यासाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या लवकरच जारी करण्यात येणार आहे. पण लोकांनी पॅनिक होऊन गर्दी करून भांडणं होईल अशी काही परिस्थिती कृपया तिथे आणू नये. सगळ्यांना व्यवस्थित घरगुती सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. आढावा घेतला तर ते ऑनलाईन बुकिंग फक्त त्यांचं थोडंसं थांबलेलं आहे. ऑनलाईन बुकिंगच्या पूर्ण सूचना आल्यावर त्या शासनाकडून आल्यावर ते सुरळीत होईल लवकरच. पण अशी गर्दी लोक जे करतायत ती पॅनिक सिच्युएशन जी क्रिएट होतीये. पण मी त्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरीतलाच आपल्या इथे जयगड बंदरावर खूप मोठ्या प्रमाणात तो साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि वेळोवेळी शासनाच्या गाईडलाईननुसार आपण तो साठा लोकांपर्यंत पोहोचू. यात डोमेस्टिक साठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात तो साठा उपलब्ध आहे. फक्त कमर्शियल वाल्यांचा जे आहे शासनाच्या गाईडलाईननुसार तो साठा त्याच्यानुसार तो सुरळीत करण्यात येईल. सर, काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय का? पोलीस बंदोबस्त करण्याची वेळ का आली? लोक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तिथे काही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती उद्भवू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंटिन्युअस पेट्रोलिंग आम्ही ठेवलेलं आहे. ठिकठिकाणी आम्ही बंदोबस्तही ठेवलेला आहे की लोक पॅनिक होऊन गर्दी मारामारी बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे पण आपल्या इथं रत्नागिरी जिल्ह्यासाठी अनेक महिने चालेल इतका साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. किती बंदोबस्त आहे एकूण सगळ्या जिल्ह्यामध्ये? पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त अलर्ट आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमलदार आम्ही लावलेले आहेत. सर, विषय असा आहे की काल ज्यांनी बुकिंग केलं तर काही जणांना 45 दिवसांचं ह्याचं त्यांनी कळवलं आणि काही जणांना 25 दिवसांचं आधी होतं. आता सर या ह्याच्यामध्ये आमची प्रशासनाला अशी उलट विनंती राहील की तिथे इथले जे ते बिचारे कर्मचारी असतात त्यांच्यावरती कुठल्या आपाखड करून उपयोग नाही, पण कंपन्यांशी सर त्यांच्याशीच बोलायला हवं, कारण त्यांच्यामध्येच विसंवाद आहे. कारण यांचं जे आहे ना, जे बुकिंग केलं जातं ते यांच्या इथून होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, इथला जो स्टाफ आणि कस्टमर यांच्यामध्ये सर वाद होतात, कारण या लोकांना माहीत नसतं. असं सगळं झालं. कारण काल जेव्हा त्यांना मी विचारलं ना, ते म्हणाले हा मॅडम 45 दिवसांचं येतंय, पण आम्हाला काहीच कंपनीने काहीच कळवलं. ऑनलाईन जी यंत्रणा आहे ती लवकरच सुरळीत होणार आहे. त्याबद्दल योग्य तो निर्णय. लोक पॅनिक होतात हा लोकांचा दोष पण म्हणता येणार नाही ना. जर वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे इथल्या लोकांना माहीत नाही, इथल्या ज्या गॅस एजन्सी आहे त्यांना माहीत नाही आणि कंपनी परस्पर निर्णय घेते, तर कंपनीचे जे कोण प्रतिनिधी आहेत तर त्यांच्याशी प्रशासनानं बोलणं महत्त्वाचं आहे. आम्ही DSOशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरात लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत आणि माहितीनुसार आपल्याकडे मुबलक प्रमाणात LPGचा साठा उपलब्ध आहे. कृपया घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी पॅनिक होऊन जाऊ नये. साठा मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कंटिन्युअस अर्थातील देशांमधून तो आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ओके, थँक्यू.